नमस्कार, मी हर्षला नलिन ठाकूर आणि हे आमचं बेबी संतोषी ठाकूर। खरं तर आई होणं हे खूप मोठं वरदान आहे आणि प्रत्येक आईची मुलीची स्वप्न असतात की माझं बाळ झालं की आपण अशा पद्धतीनं त्याचं स्वागत करू, असं करू, म्हणजे खूप स्वप्न घेऊन आपण एखादं मूल जन्माला घालत असतो। पण कधी कधी असं परिस्थिती अशी आपल्या समोर येते की आपल्याला आपण गांगारून जातो। पण म्हणजे संतोषीच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर संतोषी 8व्याच महिन्यात झाली। त्याचं कारण असं की माझ्या पोटातलं पाणी जास्त झालं होतं आणि तिच्या अन्ननलिकेमध्ये प्रॉब्लेम सांगितला होता, गॅप खूप जास्त होता आणि त्याच्यामुळे बेबी झाल्याबरोबर तिला NICU लागणार होतं। माझी डिलिव्हरी श्रीरामपूरमध्ये झाली आणि इथे गोसावी सरांकडे ट्रीटमेंट सुरू असताना मग गोसावी सरांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं की तुम्ही निओ केअर मध्ये बेबी ठेवा। तर मग निओ केअर मध्ये आणल्यानंतर पहिल्या 8 तासात तिची खूप मेजर लेवलची सर्जरी करायला सांगितली होती आणि सगळ्यात रेअर मधली रेअर केस म्हणजे सरांनी सांगितलं होतं की वाचण्याचे चान्सेस 1% आहे, सो तुम्ही डिसिजन घ्या। तर त्यावेळी मी तर नव्हतेच इथे, माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई होत्या। सो माझ्या सासूबाईंनी सरांना ग्रीन सिग्नल दिला की 1% का असे ना सर, चान्स आहे ना तर तुम्ही तो घेऊन टाका। आणि सरांनी तो चान्स घेतला आणि सरांची मेहनत आणि देवाची कृपा असं म्हणता येईल की ती सर्जरी सक्सेसफुल झाली। 5 दिवस कंटिन्यू माझं बेबी वेंटीवर होतं आणि जर एखादा जरी टाका तिचा लीक झाला असता तर तिला मानेतनं नळी टाकून फीड करावं लागलं असतं। पण इतक्या छान पद्धतीनं केअर घेतली गेली की कुठल्याही प्रकारचं तिला त्रास झाला नाही आणि ती सर्जरी सक्सेसफुल झाली। ती सर्जरी सक्सेसफुल झाल्यानंतर परत बाळ शी का करत नाहीये म्हणून तपासण्या झाल्या तर 15 म्हणजे काही दिवसानंतर तपासण्यामध्ये असं आढळलं की तिला शी होत नाहीये, तर पॅनक्रियाज मध्ये तिची आतडी अडकलेली आहे। तर 15 दिवसानंतर बाळाची दुसरी मेजर सर्जरी झाली, जी पण रेअर केस होती आणि ती सुद्धा कापडनीस डॉक्टरांनी ती सर्जरी केली आणि ती रेअर केस मध्ये सुद्धा ती सर्जरी सक्सेसफुल झाली। आणि जेव्हा माझ्या बाळाने पहिल्यांदा शी केली त्यावेळेस संपूर्ण स्टाफने टाळ्या वाजवल्या होत्या। आणि खरं तर यामध्ये सरांची, म्हणजे ज्या पद्धतीनं निओ केअर मधलं वातावरण आहे, सकाळी इथे रोज आरती होते, ज्या पद्धतीनं सर आपुलकीने सगळ्यांशी संवाद साधतात, तर ते खूप पॉझिटिव्ह देणारं आहे। आणि आपण म्हणतो की जी बाळाला दूध पाजते ती आई, पण 2 महिने माझं बाळ NICU मध्ये होतं आणि त्या 2 महिन्यांमध्ये इथल्या ज्या सगळ्या स्टाफ सिस्टर्स आहेत त्यांनी त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांनी दूध पाजलेलं आहे। तर त्या दरम्यान माझ्या बाळाचं निओ केअरच घर होतं आणि तिला दूध पाजणाऱ्या इथे जेवढ्या केवढ्या होत्या त्या आई म्हणून तिला दूध पाजत होत्या। तिथे त्या शेड्यूलमध्ये कधीही विलंब झाला नाही दर 3 तासानंतर। आणि ज्या पद्धतीनं मेहनत घेतात, ज्या पद्धतीनं इथे हायजीन पाळलं जातं, मला नाही वाटत कुठे पाळलं जात असेल, कारण की म्हणजे सरांचं इतकं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीकडे आणि एक आईला तेच फार महत्वाचं असतं। आज माझं बाळ 2.5 वर्षाचं पूर्ण झालंय आणि ती इतकी शार्प आहे, इतकी ब्रेव आहे आणि हा सगळा चमत्कार देवाची कृपा तर आहेच, पण निओ केअरचा संपूर्ण स्टाफ आणि डॉक्टर आहेर सर यांच्यामुळे आज आम्ही हे जे काही आहे, आई म्हणून आणि बाप म्हणून जे काय आहे आम्ही सगळं अनुभवतोय। सो आय एम सो ब्लेस्ड आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले की सगळं काही छान होतं आणि तो योग्य निर्णय होता निओ केअर मध्ये माझ्या बाळाला आणणं आणि त्याच्यामुळे आज आम्ही खूप आनंदी आई वडील आहोत। सो थँक्यू सो मच।